हॅलो अँड वेलकम अगेन. तर आपलं क्लासिफिकेशन झालं होतं. बेसिकली आयडिया घेतली होती आपण की एनर्जी फ्लो एखाद्या इकोसिस्टममध्ये कसं होते आणि त्याच्या क्लासिफिकेशनच्या बेसिक आयडिया पण बघितल्या होत्या. आता त्याला आपण प्रॉपर क्लासिफिकेशन करू की लिव्हिंग ऑर्गॅनिझम जिथून त्याचं फूड घेते, फूड किंवा न्यूट्रिशन घेते, त्याला आपण काही गोष्टीवर काय करतो, क्लासिफाय करतो किंवा सेपरेट करतो. त्या काही गोष्टी काय त्या आपण लिहून घेऊ. सगळ्यात पहिला एकदम सोपा कन्सेप्ट, पहिला जो क्लासिफिकेशन त्याला आपण म्हणतो हर्बिओरस. त्याला आपण काय म्हणतो, हर्बिओरस. नावच समजते. हर्ब म्हणजे काय होते, हर्ब म्हणजे काय होते, लिव्स. नॉर्मली हर्ब म्हणजे काय होते, झाडपाला. हर्बिओरस सगळ्यात पहिला हर्बिओरस. ठीक आहे. हर्बिओरस काय असते, याला आपण म्हणतो प्रायमरी कन्झ्युमर. प्रायमरी कन्झ्युमर. आता जर तुम्ही लास्ट लेक्चरमध्ये बघितलं असेल तर प्रायमरी कन्झ्युमर कोण असते, काय खातात ते. प्रायमरी कन्झ्युमर काय खातात, प्रायमरी कन्झ्युमर काय खातात, डायरेक्ट झाडाचे लागलेले गोष्टी खातात. सो प्रायमरी कन्झ्युमर काय असतात, आर दोज ऑर्गॅनिझम किंवा दोज लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच कशावर डिपेंड असतात ते, विच डायरेक्टली डिपेंड ऑन कशावर, झाडावर ना. झाड कोण आहे, प्रोड्युसर असते. सो डायरेक्टली डिपेंड ऑन प्रोड्युसर्स. त्याला आपण काय म्हणतो, ऑटोट्रॉप्स. कशासाठी, फॉर न्यूट्रिएंट्स किंवा फॉर फूड, फॉर न्यूट्रिएंट्स ऑर फूड किंवा एनर्जी. फूडपासूनच काय भेटते आपल्याला, एनर्जी भेटते. कुठल्या गोष्टीसाठी, एकदम सिंपल. जे लोक डायरेक्ट झाड पाला गवत खातात त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रायमरी कन्झ्युमर. आणि त्याचं आणखी दुसरं नाव काय, हर्बिओर्स. ठीक आहे. स्पेलिंग दिसत नसेल मी परत लिहितो याला थोडंसं. ठीक आहे. हर्बिओर्स आहे, हर्बिओर्स. ठीक आहे. एक्झाम्पल तर तुम्ही काय लिहू शकता. एक्झाम्पल कोण कोण खाते, झाडपाला गवत कोण कोण खाते, खूप सारे आपल्याजवळ. ठीक आहे. आता कोणी म्हणून लहान असते का मोठं असते, काही पण राहू शकते. ग्रास हॉपर तर बरेच पाहिलं आपण लास्ट लेक्चरमध्ये. सो ग्रास हॉपर आहे. ठीक आहे. अजून डायरेक्ट कोण खाते, एलिफंट पण डायरेक्ट काय खाते, झाडं खाते, एलिफंट्स. अजून स्क्विरल आहे. जे काय स्क्विरल माहिती आहे ना, खारुत आहे, ते काय खाते, झाडातले अक्रोड वगैरे आहे ना, स्क्विरल आहे. आणखी बरेच आहे. तुम्ही तुमच्या याच्यात बघू शकता, काय म्हणते आजूबाजूला दिसणारे, जे फक्त काय खातात, डायरेक्ट गवत खातात. नंबर 2 जे हर्बिओरला खातात त्याला एक स्पेशल नाव आहे, त्याला म्हणतो आपण कार्निओर. आणि त्याला कार्निओर्स. आता कार्निओर्स काय करतात, हर्बिओरसला खातात. जर ते हर्बिओरला खात असेल हे कुठले कंझ्युमर झाले, 2 नंबरचे. कारण की पहिले हा होता, हे झाले सेकंडरी कंझ्युमर. हे काय झाले, सेकंडरी कंझ्युमर. ह्याचं काम काय, हे कशावर करते, डिपेंड राहते कशावर, दिस डिपेंड्स ऑन कशावर, प्रायमरी कंझ्युमरवर. कारण की हे याला खाणार आहे ना, हर्बिओरसला. दिस डिपेंड्स ऑन प्रायमरी कंझ्युमर्स फॉर फूड अँड न्यूट्रिएंट्स. एकदम सिंपल. जे प्रायमरीवर डिपेंड करते ते सेकंडरी, जे सेकंडरी डिपेंड करेल ते टर्सरी. सो फॉर फूड अँड न्यूट्रिएंट्स. एक्झाम्पल खूप सोपे आहे. कारण बघा तुमच्या आजूबाजूला जे काही दिसते डोळ्याने ते सगळे काय आहे, सेकंडरी कंझ्युमर. जसं उदाहरणार्थ आता काही कोणी म्हणू शकतं, जसं अळ्या काय खाते, झाडं खाते. अळ्याला कोण खाते, पक्षी खातात. पक्षीने खाताना कोणी कोंबडी वगैरे खाते, बकऱ्या खाते. म्हणजे बकऱ्या काय झाले, प्रायमरी कंझ्युमर. ते कशाला खातात, झाडांना खातात. सॉरी उलटं सांगितलं मी, मिक्सअप झालं. बकरीने आपल्या काय म्हणते, चिमण्या म्हणा, पक्षी म्हणा किंवा कोंबडी वगैरे अळ्या खातात ना. ठीक आहे. तर अळ्या खातात. हे तर हे काय प्रायमरी कंझ्युमर टाईप झाले. हे जे दाणे खातात, अळ्या खातात. थोडंसं मिक्सअप उरा द्यायचं. कारण की तुम्ही मग कसं म्हणाल, कसं ते तर हे झाडाचे दाणे पण खाते आणि अळ्या पण खाते. अळ्या तर प्रायमरी कंझ्युमर होते, तर प्रायमरीचे खाणारे काय झाले, सेकंडरी कंझ्युमर. पण ते फूड पण खाऊ राहिले. तिथपर्यंत पोहोचू आपण की असे पण लोक आहे जे झाडपाला पण खाते आणि दुसऱ्या प्राण्यांना पण खाते. उदाहरणार्थ माणसं पण त्यातच येते. का आपण सॅलड तर खातो, वरतून चिकनही पाहिजे, मटनही पाहिजे, फिश पण पाहिजे. तर आपण दोन्ही गोष्टी खातो. तिथपर्यंत जाऊ.
तर हे तर तुमच्याकडे आहे. समजा तर ग्रास हॉपर आहे, ग्रास हॉपरला कोण खाते? ग्रास हॉपरला कोण खाते? फ्रॉक्स खाते. अजून कोण आहे? नंतर फॉक्सेस आहे. फॉक्सेस कशाला खातात? स्क्विरल्सला खातात. ठीक आहे. अजून त्यांना कोण खाते? आऊल खाते. रॅबिट्स आहे, रॅबिट्सला कोण खातात? फॉक्सेस खातात. हे सगळे काय झालं तुमचे सेकंडरी कंझ्युमर. हे कोणाला खाईन? कार्निवोर्सले. म्हणजे आपली एनर्जी कुठून आली? आता आपली एनर्जी हार्बिवोरसपासून ट्रान्सफर होऊन कार्निवोरपर्यंत आली. आता परत याच्यानंतर आणखी एक कंझ्युमर येते, टर्शरी कंझ्युमर. नंबर 3 अपेक्स किंवा टॉप कंझ्युमर डायरेक्ट. कार्निवोर्सला आपण एक आणखी देऊ शकतो. हे पण परत काय कार्निवोर्सच आहे, पण हे डिफरंट टाईपचे कार्निवोर्स आहे. स्पेलिंग हां, हे पण कार्निवोर्स आहे, पण हे दुसऱ्या टाईपचे कार्निवोर्स आहे. याला आपण काय म्हणतो? अपेक्स कंझ्युमर किंवा अपेक्स प्रेडेटर. अपेक्स किंवा याला पण आपण काय म्हणतो? टॉप, शिखरवर असणारे कंझ्युमर. आता याच्यामध्ये त्याच्यामध्ये फरक काय बघा. हे जे बिचारे आहे पहिलेवाले कार्निवोर्स, हे कोणाला डिपेंड करते? प्रायमरी कंझ्युमरवर. पण हे जे आहे हे कशावर डिपेंड करते? त्याच्या वरच्यावर, म्हणजे सेकंडरीवर डिपेंड करते, टर्चरीवर डिपेंड करते. म्हणजे बेसिकली हे जे आहे कार्निवोर, हे कशावर डिपेंड करते? ते डिपेंड ऑन अदर कार्निवोर. हे कार्निवोरलाच खाते. अदर कार्निवोर्स कशासाठी? फॉर फूड अँड न्यूट्रिएंट्स. हे काय करते? दुसऱ्या कार्निवोरलाच खाते. कशासाठी? अदर न्यूट्रिएंट घेण्यासाठी. याला काय म्हणतो आपण? अपेक्स टॉप. याच्यावर कोणीच नाही बघा, सगळ्याला खाते. याला कोणीच खाऊ शकत नाही. एक्झाम्पल आपल्याजवळ खूप सारे, तुम्ही तर ऐकले असाल, खूप सारे एक्झाम्पल आपल्याजवळ. उदाहरणार्थ लायन आहे, टायगर्स आहे, लायन आहे, टायगर आहे. अजून सांगायच लागते का? खूप सारे तुमच्याकडे जे अपेक्स आहे. ईगल आहे समजा, ईगलला कोण खाते? कोणीच नाही खात. लायन आहे, टायगर आहे, ईगल आहे. एवढे सारे काय झाले? हे अपेक्स कंझ्युमर आहे, टॉप कंझ्युमर आहे. याच्यावर याला खाणार कोणीच नाही आहे. म्हणजे आता आपली एनर्जी कुठून आली? कार्निवोर्समध्ये पण एका लेवलपासून दुसऱ्या लेवलपर्यंत आली. आता याच्यावर पण आता तिसरा म्हणजे काय? याच्यावर पण चौथा आहे ॲक्च्युली, 4 नंबरचा. 4 नंबरचा स्पेशल आहे. याला काय म्हणतो आपण? ओमनिवोर्स. त्याला काय म्हणतो आपण? ओमनिवोर्स. आता ओमनिवोर्सचं काम काय? हे ओमनिवोर्स थोडेसे खास टाईपचे आहे. हे काय करतात? दी फीड ऑन, इथे लिहितो मी, पण यानंतर आपण सेपरेट करणार आहे. ठीक आहे. दे फीड ऑन, फीड म्हणजे काय खातात ते? फीड ऑन हार्बिवोर्स, कार्निवोर्स अँड प्रोड्युसर्स. सगळ्यालाच खातो आपण. हार्बिवोर्स, कार्निवोर्स अँड प्रोड्युसर्स. आपण सगळ्याच गोष्टीला खातो, म्हणून आपल्याला काय म्हणतो? ओमनिवोर्स. एक्झाम्पल ह्युमन. सगळ्याला माहिती आहे. आपल्याला काय पाहिजे? सलाडे पाहिजे. ठीक आहे. अजून आपण चिकन मटन पण खातो. अजून प्रोड्युसर पण आहे ना, प्रोड्युसरला पण खातो ना, झाडाला पण खातो सलाडमध्ये. है ना. आम्ही तर काहीतरी थोडंसं प्रॉब्लेम आला. कुछ तो भी होगा. ठीक है. एग्जाम्पल ह्यूमन. ठीक है. एग्जाम्पल ह्यूमन. ह्यूमन तर आपल्याला माहीतच आहे. ओके. नेक्स्ट एकदम सिंपल. आता ओमनिवोर्सला आपल्याला माहिती आहे, पण इथं काम संपलं का? आपलं ॲक्च्युअल नाही संपलं. आता जे महत्त्वाची गोष्ट आपल्याला शिकायची आहे ते आपण इथे लिहिणार आहे. याला थोडंसं खाली करू, याचं काम नाही इथं. कारण की ओमनिवोर्स कार्निवोर्सला खाते का? बिलकुल खाते. पण ते सगळ्यात टॉप आहे का नाही? कारण की टॉपचा अर्थ काय होते? टॉपचा अर्थ काय होते? अपेक्स. तर हे ऑलरेडी अपेक्स नाही आहे. आपण ऑलरेडी अपेक्स आहे. अपेक्सच्यावर काय जाणार आहे अजून? हे अपेक्स कंझ्युमर्स आहे. तर इथे एक स्पेशल येतात. त्या स्पेशलचं नाव आहे, त्याला आपण नाव देतो सॅप्रोफाइट्स, किंवा त्याला एक आणखी नाव आहे एकदम स्पेशल, त्याला म्हणतो आपण डिकम्पोजर्स. डिकम्पोजर्स म्हणतो आपण डिकम्पोजर्स. डिकम्पोजर्सचं काम काय? एखादी गोष्ट डिकम्पोज करणं.
ठीक आहे. याला आणखी एक नाव आहे सॅप्रोफाईट किंवा सॅप्रोट्रॉप्स, जे असेल ते तुम्हाला जे आवडेल ते. सॅप्रोफाईट्स म्हणा, सॅप्रोफाईट्स किंवा सॅप्रोट्रॉप्स. सॅप्रोटॉप्स, ठीक आहे. याचं काम काय असणार आहे, डिकम्पोजर्स. हे काय करणार आहे, कुठल्या गोष्टीला काय करणार, डिकम्पोज. सो दे विल डिकम्पोज डेड मटेरियल किंवा डेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. डेड म्हटलं लिव्हिंग म्हणायची गरज नाही, डेड ऑर्गॅनिझम है ना. आणि ते काय करणार, डेड ऑर्गॅनिझमला, डेड ऑर्गॅनिझम सो डेड ऑर्गॅनिझमला डिकम्पोज करेल अँड विल स्प्रेड न्यूट्रिएंट्स टू प्रोड्युसरपर्यंत वापस न्यूट्रिएंट्स घेऊन जाईल. हां, ते ह्या कामासाठी त्यांना पण न्यूट्रिएंट्स लागते, ते पण कुठून घेणार, कार्निवरसपासून. सो बेसिकली हे असं सिक्वेन्स आहे. आणि डिकम्पोजर ओमनिवरसला पण काय करतात, डिकम्पोज करतात. आता परत एकदा लॉजिक समजून घ्या. काय काय झालं की आपल्याकडे काय, सगळ्यात पहिले वरती काय होते, मोड ऑफ न्यूट्रिशन डिसाईड केलं आपण, तर हर्बीवोरस आहे. हर्बीवोर काय करते, फक्त हिरवा झाडापाला भाजीपाला खातात. आता हिरवा भाजीपाला म्हणजे काय, जे प्रोड्युसर आहे ते प्रोड्युसरला खाते, त्याला म्हणतो आपण हर्बीवोर्स. मग हर्बीवोरले खाणारे काय असते, कार्निवोर. ते झाले म्हणजे सेकंडरी कन्झ्युमर, पण प्रायमरीला खाणारे पहिले, त्यांना म्हणतो आपण प्रायमरी कन्झ्युमर्सला खाणारे कार्निवोरस. मग या कार्निवोरसला खाणारे आणखी बरेच लेवल्स आहे. जसं आता फ्रॉग्स आहे, फ्रॉग्सला स्नेक खाते, स्नेकला ईगल खाते. तर अशी लेवल वाढत जाते. जे दुसऱ्या लेवलचे कार्निवोरस आहे त्याला आपण म्हणतो अपेक्स ऑर टॉप कार्निवोरस. नावातच अपेक्स आहे, नावातच टॉप आहे. त्याच्यावर काय राहू शकते, काहीच नाही. मग त्याच्यावर काहीच नाही आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो, त्याला फक्त आता मग ते मेल्यानंतरच त्याला कोणी खाऊ शकते, म्हणून त्याला म्हणतो आपण अपेक्स ऑर टॉप कन्झ्युमर. सॉरी, मेल्यावर कोण काही तेल खात तर कोणीच नाही. मग मेल्यावर त्याला डिकम्पोज केलं जाते. डिकम्पोज कोण करते, डिकम्पोजर्स. त्यांचं नाव काय, सॅप्रोफाईट्स किंवा सॅप्रोट्रॉप्स. ट्रॉप म्हणजे काय होते, फूड. सॅप्रो म्हणजे डेड. सो डेड गोष्टीपासून ज्यांना फूड मिळते त्यांना म्हणतो आपण सॅप्रोट्रॉप्स. आणि मग नंतर ते आपण माणसं, आपण काय खातो, आपण काहीही खातो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं, क्लासिफिकेशन कशाचं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं, कायच्या बेसिसवर, त्याच्या न्यूट्रिएंट्सच्या बेसिसवर. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया की फूड चेन कशी तयार होते, फूड वेब काय आहे. ठीक आहे, फूड वेब काय आहे. नंतर मग एनर्जी ट्रान्सफर कशी होणार आहे, त्याची डायरेक्शन कशी बनते, पिरामिड कसे बनतात, हे सगळं बघूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सी यू इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.